तथागत भगवान गौतम बुद्ध त्यांचा धम्म व संघ ह्या तीन रत्नाला अभिवादन करून परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला पंचांग प्रणाम। उपस्थित उपासक व उपासिका, ऑनलाईन बघणारे उपासक आणि उपासिका यांच्या प्रति मंगल मैत्री व्यक्त करून क्रांती आणि प्रतिक्रांती या ग्रंथाचं पठण आपण आता शेवटच्या भागामध्ये आहोत। क्रांती आणि प्रतिक्रांती या ग्रंथाची आपण जर आज जवळजवळ मला वाटते 32-33 दिवस होत आहेत आणि आपण ह्या ग्रंथाचं पठण करतो। किती आत्मसात केलं, काय समजलं, काय नाही समजलं, आणि मग समजायला तरी पाहिजे का? कारण एक उदाहरण सांगतो तुम्हाला की जे इंजिनियर पोरं असतात किंवा जे M.Com B.Com झालेले असतात की नाही, आणि जेव्हा नोकरी करायला जातात तेव्हा शिकलेलं काहीच आठवत नाही, आणि मग तिथला आर्टचा पण अकाउंट्स ऑफिसर ह्या B.Com वाल्यापेक्षा भारी असतो, कारण त्याला अनुभव असतो। नेमकाच PhD झालेला वर्गावर गेला आणि तिथं 10 वर्षाचा लेक्चरर असला, त्या PhD वाल्याला तो भारी असतो। कारण का की नुसती पोपटपंचीपेक्षा आपल्याला अनुभव किती आहे, आचरण किती आहे, आणि आपण त्याचं किती त्याला साध्य केलं किंवा किती आचरणात आणलं याच्यावरचं बरंचसं अवलंबून असतं। आणि म्हणून नेहमीप्रमाणेच मी सांगत असतो की आपल्याला धर्मांतरित होऊन जवळजवळ 60-65 वर्ष होत आहेत। आपले 60-65 वर्षावास झाले। पहिले बुद्धासारखे 8 वर्षावास आपले सोडून जरी दिले 56च्या नंतरचे, तर बरेचसे वर्षावास झाले। त्या वर्षावासामध्ये आपण बरेचसे ग्रंथ ऐकले, बरेचसे ग्रंथ वाचले, त्याच्यामधून आउटपुट निघायला पाहिजे होतं। दुर्दैवाने अजूनही ते निघत नाही। समाज अजूनही त्याच जागेवर आहे जिथल्या तिथे आहेत। काही सुधारणा झाल्यात, काही विकास झालेत, परंतु धार्मिक लेवलवरती जेवढे व्हायला पाहिजे होते, कारण बाबासाहेबाला अपेक्षा जी होती की मी भारत बौद्धमय करीन, बौद्धमय करीन याचा अर्थ निश्चित आपण दीक्षा देत नव्हतो करणार। आज तुमच्या माहिती करता सांगतो की बौद्धाला अनुसरणारे आजच्या घडीला भारतामध्ये 3-4 टाईपचे लोक आहेत। जर पहिले तुम्ही बघितले तर बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रामध्ये पूर्वाश्रमीच्या महारांना दीक्षा दिली, आणि म्हणून आंबेडकराईट बौद्ध असं म्हणतात। जगामध्ये काय म्हणतात आपल्याला? आंबेडकराईट बौद्ध। जर तुम्ही त्या आसाममध्ये गेला तर त्यांना आंबेडकराईट बौद्ध म्हणत नाही, ते ओरिजिनल बुद्ध म्हणतात त्यांना। आपल्याला नवबौद्ध म्हणतात आंबेडकराईट बौद्ध म्हणतात। का म्हणतात आंबेडकराईट बौद्ध? तर आपण कधी याचा विचार केलाय का? बौद्ध आंबेडकराईट बौद्ध याच्यामध्ये काय फरक असू शकतो? आजही तुम्ही पश्चिम बंगालमध्ये गेलात, आसाममध्ये गेलात, लडाखला गेलात, अरुणाचल प्रदेशामध्ये गेलात, तर तिकडे बौद्ध आहेत, नाहीत असं नाही। आता तुम्ही जर बघितलं असेल तर आकाश लांबा हा बांगलादेश मधला आहे, म्हणजे पश्चिम बंगाल मधला, बांगलादेशातला नाही, पश्चिम बंगाल मधला आहे, आणि आज तो नेतृत्व करतोय, तुमच्या बौद्धाचं नेतृत्व करतोय। भिक्षूमध्ये नेतृत्व करतायत, काय नाव आहे त्यांच्यावालं? विनाचार्य। रस्ता चुकला की जायचं तुम्हाला कुठं असतंय? परभणीला, पोहोचता कुठे? हिंगोलीला। आणि तसंच आपल्या धर्माचं झालेलं आहे। रस्ता चुकल्यामुळे आपण कुठे जायचं आणि कुठे पोहोचतोय काहीच कळत नाही। आणि म्हणून हे ग्रंथ वाचण्याच्या पाठीमागचा उद्देश काय होता? भारतामध्ये सुरुवात बाबासाहेबांनी जरी केली, महाराष्ट्रामध्ये एक लोकसंख्या वाढली बौद्धाची। आचरणीय झालेत का? तर मी म्हणेल हो, काही झालेत, काही नाही झाले, कारण आपण बऱ्याचशा गोष्टी सोडल्या। नावाला का होत नाही, पण आज आम्ही सार्वजनिकरित्या देवाचं स्तोम माजवत नाही। आम्ही दिसताना तरी आम्ही जय भीम म्हणतो, वागताना तरी आम्ही बुद्धासारखे वागतो, आणि मग आम्हाला त्याच्यात यश काय येत नाही? आता यश कशाला म्हणायचं हाही एक प्रश्नच आहे की नाही? की तुम्ही म्हणाल भंतीजी काय करायचं यश? का आता द्यायचं का घरदार सोडून?
आणि नमो तस्स भगवतो अरहतो असंच म्हणत फिरायचं का रस्त्याने, त्याला यश म्हणत नाही. कारण ते करायला बुद्धांनी नाही सांगितलं. कारण बुद्धांनी हा बराचसा धम्म कोणाकरता सांगितला होता, तर भिक्षू करता सांगितला होता. आणि भिक्षूला सांगितलं. मग तुम्ही म्हणसाल की भिक्षुनी आता ऐकावं, भिक्षुनीची करावं. बुद्धाची संकल्पना अशी होती की भिक्षूकडे बघूनच गृहस्थाला तो धम्म कळला पाहिजे. आणि म्हणून त्याने विनयच असे बनवले होते की त्या भिक्षूकडे बघून, जर तुम्हाला साधा चारिकेचा विनय सांगितला तर भिक्षूमध्ये आणि दुसऱ्या याचकामध्ये तुम्हाला खूप मोठा फरक जाणवेल. कारण जेव्हा भिक्षू चारिकेला जातो तेव्हा तो विनयाने जातो. अवंतर धर्मातली लोक भिक्षा मागतात त्याला वेगळे असतं, कारण त्याच्यामध्ये लालसा असते. भिक्षूच्या चारिकेमध्ये लालसा नसते. एक 5 घरं मागितली, पोटापुरतं भिक्षापात्रात मिळालं की तो लगेच निघून जातो त्या दिवसच्या जेवणाचा. तर पुढच्या जेवणाची ही करत नाही. माझा सांगण्याचा उद्देश काय की हे ग्रंथही आपण वाचली, विहाराच्या बाहेर गेलो आणि सोडून दिली. मी समाजाकरता सर्व काही करा असं म्हणत नाही. मी नेहमी सांगतो की आपल्या घरामध्ये जरी आपण आचरणात आणली तर समाज कशाचा बनतो, तर घरापासूनच बनतो ना. एक एक कुटुंब प्रगल्भ झालं, एक एक कुटुंब विकसित झालं, एक एक कुटुंब धार्मिक झालं, तो ऑटोमॅटिक तुमचा समाजही धार्मिक होतो. कारण कालच्या प्रकरणात आपण काय बघितलं होतं की ब्राह्मण तुम्हाला धार्मिक करायला निघतो. कोणाला करतो ब्राह्मण धार्मिक? ब्राह्मण ब्राह्मणाला प्रवचन देत नाही. ब्राह्मण ब्राह्मणाच्या घरी पूजा घालत नाही. तो कोणाला प्रवर्जित करतोय, कोणाला प्रवचन देतोय, तर तो खालच्या समाजाला. कारण त्याला धार्मिक करायचं असतं. कारण खालचा समाज धार्मिक असेल तरच ब्राह्मण वरच्या याच्यामध्ये राहू शकतो. आपल्या दुर्दैवाने काय झालं की आपल्याकडे खालीवर असा प्रकार नाही. हा एक आपल्याकडे असा खालीवर असा काही प्रकार नाही. आणि म्हणून मग कोणाला प्रवचन द्यायचंय, तर सुरुवात असते माझं मलाच दिलं पाहिजे. जेव्हा मी माझं मला प्रवचन देतो तेव्हा मी दुसऱ्याला देण्याच्या लायक होतो. आणि मग आपण ह्या ग्रंथाचंही उद्बोधन तसंच असतं. काय होतं की आपण नेहमी म्हणतो की विहारात कुणी येत नाही. का येत नाही? मग आपण ऐकलं ते सांगायचं कोणाला? सांगता येत नाही तर किमान तेवढं तरी केलं पाहिजे की नाही, की मला असणार. आता तुम्ही मोबाईलवर बघत असतात की हा मेसेज 5 लोकांना फॉरवर्ड करा. व्हॉट्सअप आलं की तुम्हाला येतं की नाही, नकळत तुम्ही एखाद्याला तरी फॉरवर्ड करता. पण आत्ताच्या आता इथं बसलेले सगळेजण विचार करा की मी विहाराला निघताना किमान माझ्या एका मैत्रिणीला किंवा मी माझ्या एका मित्राला तरी फोन केलाय का, अरे आज घरी आहेस का, चल जरा जाऊया विहारात. असं केलंय का आपण कधी? नाही केलं. कारण ती कृती आपल्याकडून होत नाही. कारण आपण बाकी गोष्टीमध्ये करू. जर कुठल्या अवांतर मनोरंजनाच्या कार्यक्रमाला जायचं असेल तर आपण बरोबर एक दुसऱ्याला कॉन्टॅक्ट करू, परंतु धार्मिक लेवलवरती नको. ते त्याचं त्यानं केलं पाहिजे. ह्या मानसिकतेत ज्या दिवशी बदल होईल की मी ऐकलं. कारण काय होतं, कधी कळतं आपल्याला काही काही गोष्टी कशा असतात की जर तुम्हाला एखादी फायद्याची गोष्ट असेल, आहे की नाही, लाडक्या बहिणीचे फॉर्म भरताना गावी फोन करून सांगितलं का ग बाई तू भरला का नाही, केलं का नाही आपण ते काम, आवर्जून सांगितलं तिला की तेवढं भरून घे. तिथे फायदा वाटत होता. म्हणून हे ग्रंथ वाचताना आपल्याला खरोखर फायद्याचं काही आहे का याचं मनन केल्यानंतर, आणि मग मात्र फायद्याचं असेल तर आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला सांगतो की चांगलं आहे रे बाबा ते. माणसाच्या ग्रंथ ऐकण्यामध्ये, आचरणामध्ये, वागणुकीमध्ये आणि सर्वच गोष्टीमध्ये आपल्या परिणाम होतो. म्हणून मी सांगितलं ना की विहारामध्ये येऊन चुपचाप जरी बसलं तरी तुम्ही ऊर्जा घेऊन परत जाता, घरी ऊर्जा घेऊन जाता. आजही तुम्ही 2-3 वर्ष वास केले, तुम्हाला अनुभव आला असेल की विहारात येण्याची एकदा सवय लागली की बरोबर त्याच वेळेला आपल्याला त्या विहारात जावं वाटतं. काय खेचत असतं आपल्याला तिकडे, तर ती ऊर्जा खेचत असते, तिथलं ज्ञान खेचत असतं, तिथलं आपल्या शरीराला आवश्यक असणारी भूक बरोबर वेळेवरच लागते की नाही. कारण शरीराला भूकही वेळेवर लागते आणि ते अन्न मागतं. तसंच अध्यात्माचं आहे, तसंच चांगल्या गोष्टीचं आहे. एकदा का शरीराला सवय पडली की मग मात्र ते मागतं. आणि म्हणून कधी महापुरुष असतील, आमच्यासारखे भिक्षू असतील, तर ते तुम्हाला संसारामध्ये किंवा वर्तणुकीमध्ये एक टाइम टेबल आखायला सांगतात की आपण ते केलं पाहिजे. शिक्षण घेतानाही आपल्याला कुठलाही पिरियड कुठेही असतो का,
सुरुवातीला जेव्हा आपलं शैक्षणिक पर्व चालू होतं तेव्हा सगळे शिक्षक रुद्द करून आपला टाइम टेबल बनवतात. 10 वाजता हा पिरियड, 11 वाजता तो पिरियड, 12 वाजता तो पिरियड. तो अनुशासन आपल्या जीवनातही आलं पाहिजे. धरसोड वृत्ती नसावी. कारण आपण आता विचार करा की आपल्या रोजच्या दिवसाचं जरी नियोजन करायचं ठरवलं आणि मग जर रात्री तुम्ही पडल्या पडल्या अवलोकन केलं तर आपण किती वेळ आपल्या करता दिलाय, किती वेळ समाजाकरता दिलाय आणि किती वेळ आपला वाया गेलाय, या त्रिसूत्रीचा अभ्यास आपण करू शकतो. आणि हेच धम्मानी सांगायचं असतं. धम्म दुसरं तिसरं काही सांगत नाही. धम्म नुसतं सांगतो का आम्हाला घरी बोलवा, कार्यक्रम करा, भोजन द्या, दान द्या, याला धम्म सांगणं म्हणत नाही. पुढच्या माणसाच्या वागणुकीवरती किंवा त्याच्या आचरणावरती किंवा त्याच्या सुखदुःखावरती तुमचा धम्म सांगण्याचा काय परिणाम होतो याचं आउटपुट ज्या दिवशी त्या गुरुला कळतं तो गुरु सक्सेस असतो. आणि त्याचेच विद्यार्थी सक्सेस होऊ शकतात. भले रिझल्ट कमी असेल तरी चालेल. आणि म्हणून हे ग्रंथ बाबासाहेबाला त्याच्याच करता लिहायचे होते की माझा समाज, मी मागे एक वाक्य वापरलं होतं की माझा समाज उपाशी आहे. आपल्या एका उपासकाने त्याचा अर्थ वेगळाच घेतला. म्हणे बाबासाहेबांनी जरी उपाशी होते आपण, पण आता आपण चांगले खायला लागलो ना, म्हणजे आपल्याला प्रवचनाचा अर्थही कळत नाही. मी ग्रंथाच्या संदर्भात म्हटलो होतो. आपला समाज का उपाशी होता? तो विद्येविना उपाशी होता. आणि जो माणूस उपाशी असतो त्याला खूप हाव असते ना. एखाद्या उपाशी माणसाला जर म्हटलं की तू पंक्तीमध्ये लाडू वाटत सुट, आणि हा 5 दिवसाचा उपाशी, त्याला चांगलं वाटेल का वाटायला? तो म्हणेन ना पहिले 2-3 मला खाऊ द्या, तर दुसऱ्याला वाटणं बरं वाटेल. कारण तसंच आहे ना, आपण माझा समाज उपाशी आहे म्हणजे बाबासाहेबांना काय माहिती होतं, मी शिक्षणाचे दालनं खुली केलीत आणि हा उपाशी समाज आहे हा खूप लवकर आत्मसात करत जाईल. त्याला वाटेल मी हे वाचू, मी ते वाचू, ते शिकू, हे शिकू, काय 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 शिकू, कारण त्याच्याकरता मी दालनं खुली केलेली आहे. आणि म्हणून मी ही ग्रंथसंपदा लिहून ठेवली की तो उपाशी समाज माझी ग्रंथसंपदा आत्मसात करेल आणि त्याच्यानुसार वर्तणूक करेल. केली आपण काही दृष्टीने केली. आणि हा जो ग्रंथ पठणाचा आणि श्रवणाचा कार्यक्रम असतो तर तुम्ही विचार करा की आजच्या घडीला आपण क्रांती आणि प्रतिक्रांती हा ग्रंथ वाचतो, मी विश्लेषण करतो, तुम्ही माझ्या समोर बसून ऐकता. महाराष्ट्रभर नाही म्हटलं तरी दिवसाला एक प्रवचन 700-800 लोक तरी बघतात. म्हणजे 700-800 लोकांनी तो ग्रंथ वाचल्यासारखा होतो, त्यांना ते कळतं. पण त्या 700-800 ग्रंथाच्या लोकांमध्ये किती जण त्याला आत्मसात करून आचरणात आणतात त्याला महत्व असतं. नाहीतर मग आजही तुम्ही इथं बसलेल्यापैकी मला वाटतं बरेच जण ग्रॅज्युएट असतात. आज जर तुम्हाला त्या ग्रॅज्युएटचा शेवटचा पेपर सोडवायला दिलात, मला वाटतं सगळेच नापास व्हा. विस्मृती झालेली आहे ना. पास होसाल का? नाही. जे रनिंग आहे सध्या याच्यामध्ये ते होतील. पण ज्यांनी आता 15-15, 20-20 वर्ष झालेत त्यांना जर तो शेवटचा तोच पेपर जो तुम्ही सोडवला होता तो जरी आज सोडवायला दिला तर त्याच्यामध्ये नापास व्हा. कारण ही माणसाची प्रवृत्ती असते, माणसाच्या विस्मरणाचा काळ असतो. आणि मग विस्मरणच झालं तर आचरणात काय आणणार आहे? आणि म्हणून कधी कधी की आपण पुस्तकी ज्ञानात, म्हणून ती गाथा आहे की नाही, सगळे धम्मधर असतात का? जो बोलतो किंवा ज्याला जास्त बोलता येतं तो धम्मधर नसतो. जे तुम्ही शेवटची गाथा म्हणताय की नाही, त्या गाथेचा अर्थच तो आहे की जास्त पोपटपंची करतो तो धम्मधर नाही, तो ज्ञानी नाही. जो आचरण करतो तो ज्ञानी आहे. आणि म्हणून ह्या ग्रंथाचे आपण पारायण केले तर त्याच्यानुसार आपल्याला वागता आलं पाहिजे. आणि म्हणून कालच्याच ग्रंथामध्ये आपण काय बघितलं होतं की ब्राह्मणाने व्रात्य म्हटलं, व्रात्यस्तोम आपण मागच्या कालच्याच प्रवचनात बघितलं की ब्राह्मणाने आपल्यामध्ये समावून घ्यायला क्षत्रिय आणि वैश्याला वेगवेगळे प्रकार अनुभवले त्यांनी. आजही आपण ते बघितलं. आणि म्हणून तो पूजेचा प्रकार बघितला होता की ब्राह्मण जर वैयक्तिक पूजा असेल तर नवरा बायको पूजेला बसतात, ब्राह्मण उपाध्याय असतो. परंतु सगळ्यांना समावून घ्यायचं तर मग मात्र ती सार्वजनिक पूजा होते. त्यांनी त्याच्यामध्ये खंड पडू दिलाय का? नाही पडू दिला. कारण गणपती त्यांच्या कुठल्याही शास्त्रात नाहीये, परंतु त्यांनी ते सार्वजनिक पूजेचं स्वरूप आणलं.
तुमची ती शुक्रवारची देवी तीही त्यांनी कुठल्या याच्यात नसताना, म्हणजे ते वेगवेगळे उपयोग करतात, आपण करत नाही. आपण कुठलाही कार्यक्रम एक तर सार्वजनिक करतो, त्या सार्वजनिक यालाही वेगळं स्वरूप असतं. त्यांना त्यांचा धर्म फक्त खाली वरच्याला सुविधा देण्याकरता वाढवायचा. इथं बुद्ध धर्म आपण आपल्याला सुविधा आणि आपण आपल्याला विकसित होण्याकरता वाढवायचा आहे. मर्यादा त्याच्याच करता येतात. आणि म्हणून बाबासाहेबांनी हे ग्रंथ लिहिले. ग्रंथ लिहिण्याच्या पाठीमागचा उद्देशच तो होता की त्यांची चालबाजी ओळखावी आणि तुम्ही सुधारणा करा. दोन गोष्टी असतात की नाही. पुढच्याची चालबाजी कळल्याशिवाय तुम्हाला सुधारणा करता येणार नाहीये. कारण आपल्या बापदाद्याला शिक्षण नव्हतं आणि म्हणून भटजीने जे येऊन सांगितलं ते त्यांनी ऐकलं. मग ते भाषेचेही तेच परिणाम झाले की संस्कृत भाषा का निर्माण करण्यात आली. परत संस्कृत भाषेचा इतिहास सांगतो तुम्हाला. कुठल्याही पंडितांनी संस्कृत भाषा निर्माण केली नाही. पहिलं महाकाव्य बुद्धघोषाने लिहिलं ते हायब्रिड संस्कृत मध्ये लिहिलं, पालीमध्ये नाही. म्हणून संस्कृत भाषेचा निर्माता बी कोण आहे तर महायान पंथामधले भिक्षू आहेत. कशा करता केलं होतं त्यांनी ते की स्थविरवादाला 82,000 बुद्धाची वाणी होती. संगायनामध्ये पाठ होती ना. पहिल्या भिक्षूला पाठ होते. त्या त्रिपिटक त्यांना मुखोद्गत असायची, कारण त्यावेळेस लिपी नव्हती. पहिली आणि दुसरी संगीतीमध्ये मुखोद्गतच झालेले आहेत. तिसऱ्या अशोकाच्या संगीतीपासून मग ग्रंथ लिहायला सुरुवात झाली. आणि म्हणून ह्या याच्यामध्ये की महायानपंथीयाला आपलं तत्वज्ञान विकसित करण्याकरता एक वेगळी भाषा निर्माण करावी लागली. कारण का की अनाडी माणसांनी त्यालाच जाऊन विचारलं पाहिजे. आणि मग त्या हिनयान पंथाची मोडिफिकेशन होत 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 आत्ताची संस्कारित संस्कृत म्हणतात त्याला. हायब्रिड संस्कृत कुठली होती. पाली आणि प्राकृतचं मिश्रण करून बनवलेली बुद्धघोषाच्या काळापासूनची ती संस्कृत. पण त्याचं पुढं रूपांतर होता तिचं नावच संस्कृत आहे. संस्कृत म्हणजे काय. पाली आणि प्राकृतवर संस्कार करून बनवलेली भाषा संस्कृत. संस्कृत आणि कुठलीही भाषा ज्ञान भाषा कशाला म्हणता येईल. ते खूप मोठा दावा करतात की संस्कृत ही देवाची भाषा आहे. कशा करताय. प्राकृत किंवा संस्कृत किंवा या भाषेला त्याच्या मागे नेऊन ठेवण्याचं कारणच काय असतं की आमची संस्कृती जुनी आहे हे दर्शवण्याकरता. आणि मग त्याच्यावरती आपण बरेचसे पर्याय शोधतो की खरोखर काय जुनं आहे आणि कशामधून काय घेतलं पाहिजे. त्या संस्कृत भाषेमध्ये असं काहीही नाहीये, कारण त्या संस्कृत भाषेला लिपीच नाही. आणि म्हणून मी कुठल्या तरी एका विद्वानाचं ऐकलंय की त्याने चॅलेंज केलं होतं की त्या संस्कृत भाषेमुळं एकतरी शोध लागलाय असं सिद्ध करून दाखवावं. त्याला ज्ञान भाषा म्हणता की नाही तुम्ही. आजही जगाची ज्ञान भाषा कशाला कोणा भाषेला म्हणतात. इंग्रजीला म्हणतात. इंग्रजीला ज्ञान भाषेचा दर्जा आहे. तुमच्या माहिती करता सांगतो 5व्या नंबरला तुमच्यावाली पाली ही ज्ञान भाषा आहे. कारण ह्या पालीमध्ये बरेचसे शोध झालेले. त्यातला पहिला शोध भगवान बुद्धाचा आहे. आणि म्हणून ही क्रांती आणि प्रतिक्रांती करता एकमेकाला झाकण्याकरता. आणि म्हणून बाबासाहेब सांगतात की ह्या प्रतिक्रांतीने एवढे नुकसान केले की एवढे प्रगल्भ दर्शन असताना आपल्याकडे इसवी सन पूर्व 600 मध्ये भगवान बुद्ध तुमच्या पुढे दर्शन मांडतात. महावीर तुमच्या पुढे दर्शन मांडतात. बाबासाहेब सांगतात की एवढा प्रगल्भ वारसा असताना पूर्ण माणसाच्या भौतिक सुखाचे शोध मात्र कुठे लागतात. युरोपमध्ये लागतात. आज ते जग कसं भौतिक आणि सगळ्या सुख सुविधा त्यांच्याकडे आज आहेत. युरोपमध्ये तुम्ही गेलात, अमेरिकेत गेलात तर स्वर्ग म्हणतात की नाही लोक. आजही सगळ्याला ओढ कुठे जायची आहे. काय आहे नेमकं अमेरिकेमध्ये तर भौतिक सुख आहे. त्यांनी भौतिक सुखामध्ये एवढी प्रगती केलेली आहे आणि कुठल्याही गोष्टीचा शोध. आणि म्हणून तुम्हाला सांगितलं ना की PhD या शब्दातच फिलॉसॉफी आहे. PhD तुम्ही म्हणताय की नाही. डॉक्टरेट इन फिलॉसॉफी. फिलॉसॉफीमध्येच तुमचं अध्यात्म आहे. म्हणून कुठल्याही सायन्स याला गेलात तर शेवटचा पर्याय काय आहे. फिलॉसॉफी आहे. PhD आहे अध्यात्म. म्हणून बाबासाहेब म्हणतात की बाबासाहेब
एवढे बुद्धिमान होते की प्रत्येक देवाला नाकारलं त्यांनी. प्रत्येक धर्माच्या धर्मग्रंथाचा एवढा अभ्यास केला की त्यांच्याकडे सुरुवातीला जेव्हा बाबासाहेबांनी डिक्लेअर केला तर बाबासाहेबांकडे रांग लागली होती, आमचा धर्म स्वीकारा, आमचा धर्म स्वीकारा. आणि जे धर्मगुरू त्यांच्या पुढे येऊन बसायचे आणि त्यांना वाटायचं की बाबासाहेबाला आम्ही प्रभावित करू, त्यांचं बोलणं ऐकल्यावर बाबासाहेब असा एखादा प्रश्न टाकायचे की त्यांनाच माहित नसायचं त्यांच्या धर्मात काय आहे. अडचण अशी व्हायची म्हणजे बाबासाहेबांनी एवढा अभ्यास केला होता प्रत्येक धर्माचा की त्या धर्मगुरूलाच उत्तर देता येत नसायचं. आणि म्हणून बाबासाहेबांनी ही खास खळगी ओळखली. बाबासाहेबांवरती बौद्ध धर्माची टीका झाली. बौद्ध धर्मही बाबासाहेबांनी जशाला तसा नाही स्वीकारला. आजही नव्यान, म्हणून मी तुम्हाला पहिलाच प्रश्न विचारला ना की आपल्याला काय म्हणतात लोक? आंबेडकर राईट बुद्धिस्ट म्हणतात. याचा अर्थच काय आहे की विज्ञाननिष्ठ बुद्धिस्ट. भगवान बुद्ध विज्ञाननिष्ठ तर होतेच, पण त्याच्यावर अजून वैज्ञानिक दृष्ट्या पूर्ण प्रक्रिया केल्यानंतर जो सार मिळाला तो बाबासाहेबांनी स्वीकारला. म्हणून बाबासाहेबांनी तुम्हाला महायानातली मूर्ती नाकारली नाही. आता आपण जे बसलो ती मूर्ती कुठली आहे? महायानपंथीयांची आहे. आता आपण पण खूप जास्त त्यांनी स्थविरवादातून घेतलं, कारण स्थविरवाद हा वास्तववादाशी जवळचं नातं सांगतो. महायान नाही, महायान कल्पनाविलासात जातो. आणि म्हणून कधीही सांगितलं ना की कादंबरी निर्माण, म्हणून ह्या वाङ्मयाला बाबासाहेबांनी काय म्हटलंय? वाङ्मय म्हटलंय. याला ग्रंथ किंवा पवित्र ग्रंथाचा दर्जा बाबासाहेबांनी या 5 ग्रंथाला दिलाय का? नाही. बाबासाहेब याला वाङ्मय म्हणतात. वाङ्मयाचा अर्थच काय की कादंबरी आणि कथा. वाङ्मयामध्ये येणारं काय असतंय? कादंबरी आणि कथा. आणि कादंबरीला अतिशयोक्ती आणि खोट्या गोष्टीची आण नाही. त्याच्यामध्ये खोटी गोष्ट आणि अतिशयोक्ती लिहिल्या जाते. म्हणून बाबासाहेब म्हणतात, मला वाटतं ती रूपा कुलकर्णी म्हणून एक बाई आहे, तिने जो बौद्ध धर्म स्वीकारलाय तिने व्याख्या केली होती की ह्या बाकीच्या धर्मांनी स्तोम माजवलं महाकाव्याचं. म्हणून रामायणाचा पहिला महाकावी कोण केलाय? वाल्मिकी. महाभारताचा महाकवी कोण केलाय? व्यास. तिसरा रामचरित मानसचा तो काय त्याचं नाव आहे? गोस्वामी म्हणतात त्याला. तो रामचरित मानस त्याने जे निर्मिती केलंय ते असे महाकवी. पण ती रूपा कुलकर्णी म्हणते की ह्या सगळ्याच्या अगोदर बुद्ध घोषाने भगवान बुद्धाचं महाकाव्य लिहिलं. त्याला महाकवी म्हणायला आम्ही तयार नाही. का? तर ह्या प्रतिक्रांतीच्या याच्यामध्ये जर त्यांना महाकवी म्हटलं की मग ऑटोमॅटिक तुमचे कालिदास, फालिदास, दिलीदास सगळे बाजूला राहतात. परंतु बाबासाहेबही याला वाङ्मयाचा दर्जा देतात. बाबासाहेबांनी पूर्णतः नाकारलाय त्याला. बाबासाहेब म्हणतात की वाङ्मयाचा दर्जा त्याला. रामायण एक सुंदर काव्य आहे. आता त्या रामायणामधली एक कथा आहे की रामायणात विमान पण आहे ना. आणि मग हे लोक काय सांगतात? आमच्याकडे विमान अगोदरच होतं. आता मग त्याचे पेट्रोल पंपावर आकाशात होते, कुठं त्याच्यात पेट्रोल बी भरावं लागत असेल की नाही? जर विमान होतं तर त्याला इंधन लागलं असेल, त्यावेळेस पेट्रोल लागलं असेल ना. म्हणजे कल्पनेवरती आधारित हे केलं. म्हणून त्याच्या पुढची कल्पना सांगतो मी तुम्हाला की रामाच्या सैन्यामध्ये 1,00,000 माकडं होती. माकडं, भालू, सैन्यच माकडाचं होतं ना. किती होते? 1,00,000. जेव्हा युद्ध संपलं, रावण मारल्या गेला, त्या बिंबिसायनाचा राज्याभिषेक झाला, सीतेची अग्नी परीक्षा झाली, आणि जेव्हा तो अयोध्येला निघाला तेव्हा सगळ्या माकड्याने रामाला घेरलं. आम्ही तुला मदत केली म्हणे, आता आम्हाला तुमची अयोध्या दाखव. आता आपण गृहीत जरी धरलं तर अयोध्या कुठे आहे? उत्तर प्रदेश, त्यांच्या त्याच्यानुसार. आणि लढलाय कुठे? तो लंकेला, म्हणजे दक्षिणेला. अंतर किती आहे बघा, दक्षिणेपासून उत्तरेत जायचं. माकडे घेऊन गेले असतात, अर्ध्या वाटेतच मेले असते की नाही, पायी निघाले असते तर. मग तिथे त्यांनी मार्ग काढलाय. काय मार्ग काढलाय? तर त्या पुष्पक विमानात माकडं बसवली. आता तुम्ही विचार करा, जर 1,00,000 माकडं त्या विमानात बसू शकत असतील ते विमान केवढं असेल?
तर्क लावण्याची गोष्ट आहे की नाही. म्हणून बाबासाहेब म्हणतात हे वाङ्मय आहे. कारण वाङ्मयाला कल्पनाशक्ती तुम्ही कुठपर्यंतही घेऊन जाऊ शकता. त्याच्यात 1,00,000 हजारच काय, पुरी पृथ्वी त्या विमानात बसू शकत होता. म्हणून जसं त्यांच्या वराह अवताराने शिंगावर पृथ्वी झेलली, हा कल्पना विलास आहे. प्रतिक्रांतीमध्ये असे कल्पना विलास जास्त केलेले आहेत आणि त्या कल्पना विलासाला मात्र काही वास्तवाचं स्वरूप दिलेलं आहे. मग वास्तवाचं स्वरूप देत असताना त्याचं आचरण करायचं. मनुस्मृती लिहिली, मनुस्मृतीमध्ये कुठलेही ऋषी झाले नाहीत, कुठलाही मनू झाला नाही. लिहिली भार्गवानी, नाव दिलं मनूचं, परंतु ती अंमलात आणण्याकरता मात्र गृहीत धरलंय, सगळं घडलंय. आणि मग त्याच्यानुसार लोक अंमल करायला लागले. आणि म्हणून बाबासाहेबांनी इथे लिहिलं की ब्राह्मणांनी हे वाङ्मय निर्माण केलं, परंतु ह्या वाङ्मयाच्या निर्मितीनुसारच ते बाकीच्यांना आपल्या समावून घ्यायला लागले. तुमच्या चातुर्वर्ण्याची निर्मिती ही वाङ्मयानेच केलेली. कारण बाबासाहेब अगोदर सांगतात की गुणानुक्रमांकानुसार असणारी चातुर्वर्ण्य पद्धती हिच्यामध्ये जाती नव्हत्या. कारण स्वतः बुद्ध क्षत्रिय वर्णाचे सांगतात ना, बुद्ध स्वतः क्षत्रिय वर्णाचे आहेत. आणि म्हणून गुणानुक्रमावर आधारित असलेली ही पद्धती, परंतु पुढे मनुने तिला जाती व्यवस्थेचं स्वरूप दिलं. जन्माने निर्माण होणारा वर्ण आणि जन्माने निर्माण होणाऱ्या जाती याच्याकरता त्यांना ग्रंथसंपदा निर्माण करावी लागली. आणि त्या ग्रंथसंपत्तीमध्ये त्यांनी जे जे बी प्रसंग लिहिले ते त्या प्रसंगानुसार पुढे लोक वागायला लागली. आणि म्हणून इथे त्यांनी पूजेचे प्रकार, जसं आपण काल पाहिलं की व्रात्यस्तोममध्ये की एकेरी पूजा करायची असेल तुमच्या घरात तर उपाध्याय येतो, पण सार्वजनिक पूजा करायची असेल तर आजही तुम्हाला सार्वजनिक पूजा गणपतीच्या रूपाने किंवा हरिनाम सप्ताह म्हणतात बघा, त्यांच्यात गावाच्या गावात हरिनाम 7-7 दिवस सुरू असतं, त्याला हरिनाम सप्ताह सार्वजनिक. कशाचं हे मनुस्मृतीनुसार हे चालत आलेलं, अजूनही मिटलंय का ते नाही. त्याला श्रद्धेची जोड देऊन आजही ते चालू आहे. म्हणून कुंभमेळा झाला. आता पहिला कुंभमेळा मी तुम्हाला इथेच सांगितलं होतं की कुंभमेळा हा राजा अकबराच्या काळापासून सुरू झालेला आहे. अगोदर याची पार्श्वभूमी कुठे आहे, हर्षवर्धनाच्या याच्यामध्ये. हर्षवर्धन प्रत्येक त्यावेळेच्या 6 वर्षाच्या पौर्णिमेला तो संगमावरती बुद्धाची मोठी मूर्ती हे करून तिथे दान करायचा. आणि पहिलं दान कोणाला असायचं तर युनिव्हर्सिटी मधल्या भिक्षू लोकांना असायचं. कारण युनिव्हर्सिटीतले भिक्षू म्हणजे साधे भिक्षू होते का, ते प्राध्यापक होते, शिकवणारे भिक्षू होते ते. आणि म्हणजे त्यांच्याकडे एकच क्वालिफिकेशन होतं का, कारण त्यावेळेचा गुरु किती समर्पित होता. कारण त्यावेळेस त्या शिकवणाऱ्या गुरुला पाठीमागे प्रपंच नव्हता, म्हणून त्याला सॅलरीची जास्त गरज होती का नाही. तो कसा होता, त्या दिवसच्या जेवणापुरता. आणि म्हणून तो समर्पित असायचा शिक्षणाकरता. म्हणून मी तुम्हाला सांगितलं ना की जे बी कोणी केमिस्ट्री शिकवत असेल तर नागार्जुन हे केमिस्ट्रीचे खूप मोठे फिलॉसॉफर होते आणि भिक्षू होते, बौद्ध धर्मातले भिक्षू. आणि त्या नालंदा युनिव्हर्सिटीचे प्राचार्य होते. नागार्जुन हे त्या नालंदा युनिव्हर्सिटीचे प्राचार्य होते. त्याच्यावरून विचार करा की ती परंपरा दर 12 वर्षांनी कुंभमेळ्याचं ते 6 वर्षांनी हर्षवर्धन करायचे. हर्षवर्धन महायानी राजा होते, नाही असं नाही, परंतु ते तिथे करायचे, दान करायचे. दान करायचे कोणाला तर तिथे दान करायला राजे लोक रथात यायचे. कारण एक चक्रवर्ती राजा होते ना. चक्रवर्ती राजाचा अर्थ काय असतो की एक मोठा महाराजा, त्याच्या हाताखाली मांडलिक भरपूर राजे, वेगवेगळ्या ठिकाणच्या राजाचा कारभार. तर तिथे दान करायला राजे रथातून यायचे. रथ त्यावेळेचं सगळ्यात आधुनिक वाहन. आताचं आधुनिक वाहन जसं विमान आहे तसं त्यावेळेचं सगळ्यात आधुनिक वाहन काय होतं, रथ. रथाने राजे लोक तिथे दान करायला यायचे. आता काय होतंय, आता सगळे साधू येतात तिथे मोठमोठ्या गाड्या घेऊन आणि एका बाजूने गांजाचे ट्रक येतात. तुमच्या माहिती करता सांगतो, कुंभमेळ्यामध्ये 1000 टन गांजा फुकल्या जातो आणि त्याला काहीही धरबंद नाही. पण इथे जर ग्रहस्थ जीवनात तो 50 ग्राम गांजा जर तुमच्याजवळ सापडला तर 6 महिने बेल होत नाही, त्याला ड्रग्स ऍक्ट मध्ये पकडल्या जातं. किती विकृती आहे. तिथे संतांच्या नावाने ट्रकच्या ट्रक गांजे फुकल्या जातात.
आणि इथून त्या परंपरा त्यांनी कधी बंद होऊ दिल्या नाही. आजही त्या मोडिफिकेशननी चालू आहेत. तुमच्याच परंपरा चोरत गेल्या आणि त्याला मोडिफिकेशन करत केलं. म्हणून आज हर्षवर्धनाने भरवणारा मेळा त्यांचा कुंभमेळा झाला आणि तो कुंभमेळ्याला सपोर्टिंग निर्माण करण्याकरता काय केलं त्यांनी? समुद्र मंथन केलं. पुराण लिहिलं की नाही? त्याला क्रेडिट मिळवून देण्याकरता काय लिहिलं? समुद्र मंथनाचं पुराण लिहिलं. त्या समुद्र मंथनामधून 18 रत्न बाहेर काढले, त्यातलं अमृत बाहेर काढलं, ते 4 ठिकाणी सांडवलं आणि तिथं कुंभमेळे निर्माण केले. ऍक्च्युली ह्या कुंभमेळ्यावर, ह्या मठावरती बौद्ध लोकांची परंपरा होती. तिथे बौद्धाचे मेळावे व्हायचे. आपण ते विसरून गेलो आणि म्हणून बाबासाहेब सांगतात की ह्या 3 लोकांना, परत बाबासाहेबांच्या एका ग्रंथामध्ये बाबासाहेब म्हणतात की तुमच्यावरती अस्पृश्यता का लादली? तर कारण ह्या व्यवस्थेला तुम्ही सगळ्याच्या शेवटी शरण गेला. जो माणूस सगळ्यात पहिला शरण आला त्याला चांगली कामं देत गेले त्या व्यवस्थेने. म्हणून जेता जो हरतो त्याच्यावरती आपला अधिकार गाजवतो. आणि कालच्या प्रवचनामध्ये आपण बघितलं व्रात्यस्तोमामध्ये की त्यांनी सगळ्यांना मिसळून घेण्याचा, 3घांना मिसळून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु शूद्राला मात्र त्याला विपन्न अवस्थेत घातलं. आणि म्हणून आज आपण ते पुढे वाचूया. परंतु ज्यावेळी व्रात्यांना आर्य जीवनात समाविष्ट करून घेतले त्यावेळी त्यांना समानतेचा पूर्ण दर्जा दिला जातो. त्यांनी शिजवलेले अन्न ऋषी खाऊ शकतात. तसेच ऋषींनी तयार केलेले अन्न व्रात्य खातात. त्यांना सामवेद, ऋग्वेद, यजुर्वेद शिकवले जाते. त्यांना वेदाभ्यास करण्यास परवानगी दिली जाते. वेद शिकवला जातो. स्वतःसाठी व इतरांसाठी यज्ञ करू दिला जातो. याचाच अर्थ त्यांना समान लेखले जाते. त्यांना केवळ समान दर्जा दिला जातो असे नव्हे, तर ते ऋषीसारखे सर्वोच्च पदही प्राप्त करू शकतात. सामवेद, ऋग्वेद यांना खुले असतात. शुद्धीकरण केलेल्या एका कौस्तकी नावाच्या व्रात्याला ब्राह्मणाच्या ऋग्वेदाचे संग्रह करण्याची अनुमती दिली. अद्याप हा संग्रह त्याच्याच नावाने आहे. इच्छुक अनार्यांच्या जीवनात आर्यांनी केवळ परिवर्तन केले असे नसून आर्यांना विरोध करणाऱ्या, नकार देणाऱ्या असुरांना आर्य करून घेण्याचा प्रयत्न केला. असुराचा आर्यांना, त्यांच्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेला, त्यांच्या वेदांना विरोध केला होता. प्रल्हादाचा पिता हिरण्यकशिपू असुराचा जो वध केला अशी जी कथा आहे ती यासाठीच की प्रल्हाद हा आर्य होऊ इच्छित होता, तर हिरण्यकशिपूने त्याला प्रखर विरोध केला होता. अनार्याचा आर्य करून घेतल्याची अनेक उदाहरणे आहेत. असे असताना शूद्राच्या विरोधात असा पवित्रा का घेण्यात आलेला होता? शूद्रांना आपलेसे करून का घेतले नाही? त्यांना पारतंत्र्यातच का ठेवले? मी मागे तुम्हाला प्रल्हादाची कथा थोडक्यात सांगितलेली आहे. बाबासाहेब म्हणतात हा प्रल्हाद पण आर्य होण्याकरता तळमळत होता. आता फक्त थोडीशी कल्पना करा की आर्य आणि अनार्य काय भानगड असेल. आणि हे प्रकरण समजावताना आपल्याला आपल्या गावाची सीमाच खूप मोठी आहे. मग आपल्या गावात जर तुम्ही गेलात तर गावात कुठल्याही गावात नेमक्या 2 ते 3 वस्त्या तर तुम्हाला हमखास सापडतील. जर तुमच्या गावामध्ये उच्चवर्णीय मराठे असतील तर एक मराठ्याची वस्ती, दुसरी महाराची वस्ती, तिसरी मांगाची वस्ती. ह्या 3 वस्त्या कुठल्याही गावात जा, भले 2-2 घरं का असे ना, सापडतात. पूर्वीपासूनचे ते सापडणार तुम्हाला. असं एकही गाव नाही की त्या गावात तुम्हाला मांगाचं महाराचं घर सापडणार नाही. कारण 12 बलुते म्हणत होते ना, त्यातली ही खरी गोम आहे. तर महार आणि मांग हे कोण आहेत? अस्पृश्य आहेत. त्याच गावामध्ये एक जमीनदार मराठा असेल तर तिथे लोहार, कुंभार, चांभार ही लोकही तुम्हाला सापडतील. मग आता ह्या लोकांमध्ये आजही तुम्हाला कुंभार आणि धनगर महाराबरोबर यायला तयार आहे का? त्याला कुठे जायचंय? आर्यामध्ये जायचंय. तो इकडे मिळायला तयार नाही. तीच कथा हिरण्यकशिपूची रंगवलेली आहे महाभारतामध्ये. ती वंशावळ खूप मोठी आहे. हिरण्यकशिपूची वंशावळ तुम्हाला जर सांगितलं, हिरण्यकशिपूचा पोरगा प्रल्हाद, प्रल्हादाचा पोरगा बाणासूर, बाणासुराचा बळी, जो बळीराजा म्हणताय की नाही तुम्ही, इथपर्यंत ती वंशावळ येते. आणि मग ह्या प्रल्हादाला छोट्या छोट्या कथा मग त्याच्यात खूप आहेत. होलिका आली त्याच्यात, होलिका ही त्याची आत्या आहे. आणि हा प्रल्हाद कशा प्रकारे आर्य व्हायला जातो? तर आर्याचं क्वालिफिकेशन काय आहे? सोमरस पिणं
जुगार खेळणं, ह्या सगळ्या क्वालिटी कुठे होत्या? आर्यामध्ये. कारण ते जेते होते, त्यांनी जिंकलेलं होतं. आणि जिंकलेला माणूस अय्यास असतो, राजे अय्यास होते. आणि म्हणून हा प्रल्हादही आर्य व्हायला निघाला होता, पण बाप त्याला होऊ देत नव्हता. थोडक्यात कथा काय आहे की त्याला बाप होऊ देत नाही, म्हणून तिथे कोणाचा अवतार दाखवलेला आहे? त्यांनी नरसिंह अवतार. हिरण्यकशिपूला मारायला कोण आलेलं आहे? आणि कथा खूप रंगवलेली आहे. मग ती कशी रंगवलेली आहे की हिरण्यकशिपूला महादेवाचं वरदान आहे की तो जमिनीवरही मारणार नाही, आकाशातही मारणार नाही, त्याला माणूसही मारणार नाही. मग काय होत? मग अर्धा माणूस आणि अर्धा पशुचा अवतार घेतला आणि मग त्याला मारला. मनोरंजन बनवलं. परंतु याच्या पाठीमागची कथा बाबासाहेब सांगतात की त्या प्रल्हादाला आर्य करून घेण्याकरता ज्या हिरण्यकशिपूचा विरोध होता त्याला मारलं त्यांनी, प्रल्हादाला नाही. परत बाबा एक चालाकी आहे की तुम्हाला त्यांच्या समावून घेतलं, पण त्यांचा दर्जा ते त्याला देत नाही. म्हणून मराठा समावून घेतला, त्याला क्षत्रियाचा दर्जा दिला. वैश्याला समावून घेतलं, त्याला वैश्याचा दर्जा दिला, त्याला काम दिलं. पण शूद्राला मात्र आपल्यातून समावून बी घेत गेले, परंतु दर्जा मात्र शूद्राचाच देत राहिले. म्हणून त्याला प्रल्हादाला त्यांच्यामध्ये आत्या जाळली, प्रल्हाद जळू दिला नाही. पण प्रल्हादाच्या पोटी येणारे बाणासूर, नरकासूर, बळी ही लोक मात्र जशाला तशी दानव आणि राक्षसच राहिली. आणि म्हणून बाबासाहेब सांगतात की त्यांना समावून घेण्याकरता ते शूरवीर बघतात. जर एखादा शूरवीर असेल तर त्याला समावून घेतात. आणि त्या पद्धतीने त्यांनी त्या प्रल्हादालाही हिरण्यकशिपूपासून तोडलं, त्याच्या बापाचा खून केला आणि त्याला आर्य बनवण्याचा प्रयत्न केला, पण मात्र तो आर्य बनवू शकला नाही. बाबासाहेब असे 2-4 उदाहरणं त्याच्यामध्ये देतात. विरोध केला, अनार्याचा आर्य करून घेतल्याची अनेक उदाहरणे आहेत. असे असता शूद्रांच्या विरोधात असा पवित्रा का घेण्यात आलेला होता? शूद्रांना आपलेसे करून का घेतले नाही? त्यांना पारतंत्र्यातच का ठेवले? निषेधाला जी वागणूक दिली त्यातून या कोड्याबाबत एक मुद्दा लक्षात येतो की ज्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. प्राचीन संस्कृती वाङ्मयात 5 जातीचा संदर्भ आढळतो. पेच, कृष्ट, पंचक्षिती, पंचक्षित्या, मनुष्यपंच, भूमा, पंचजत अशा विविध नावांनी ज्याची वर्णने करण्यात आलेली आहेत. याचा अर्थ काय होतो या संदर्भात भिन्न भिन्न मते व्यक्त करण्यात आलेली आहेत. ऋग्वेदाचा भाष्यकार सायंचार्य म्हणतो याचा अर्थ 4 वर्ण व एक निषाद असा होतो. ऋग्वेदाच्या निषेधाची कथा पुढील प्रमाणे आली. आता निषाद नावाचं तुम्हाला जर प्रकरण सांगितलं, निषाद आता कोणाला म्हणतात? निषाद म्हणजे कोळी लोक, आपले जंगलामध्ये निषाद राहतात ती लोक. त्या निषादाची उत्पत्ती कशी झालेली आहे तर बाबासाहेब ती उत्पत्ती इथे लिहितात. याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की हे ग्रंथ किती पोकळ आहे आणि माणसाचा निर्मितीलाही त्यांनी कशा प्रकारचं केलं. म्हणून बाबासाहेब त्याच याच्यातला 7वा श्लोक घेतात. सुकनता नावाची कुमारिका ही मृत्यूची पहिली कन्या होती. तिचा विवाह अंगबरोबर करण्यात आला व त्यापासून तिने वेनाला जन्म दिला. कोण आहे ही? सुकनता. कोणाची मुलगी आहे? मृत्यूची. आता मृत्यू म्हणजे काय सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येक माणूस मरतो, पण त्यांनी त्याला शास्त्रात एक मृत्यू नावाचं पात्र उभं केलं. जसा हिमालय डोंगर हा पार्वतीचा बाप आहे आणि त्या बाप्याच्या डोक्यावर वैकुंठ धाम आहे आणि त्या वैकुंठ धामात शिव राहतो. काही कळायला नाही. म्हणून त्यांनी संस्कृतचं प्राकृत होऊ दिलं नाही. संस्कृत का लपून ठेवलं होतं? कारण तुम्हा लोकांना माहित नव्हतं. म्हणून काय आहे ते विचारायला तुम्ही जायचे आणि दर वेळेला वेगळं सांगायची सोय त्यांच्याकडे असायची. पण जेव्हा शिकून आता संस्कृत सगळ्याला कळायला लागलं, आता खोटं सांगता येत नाही, त्याच्यात कळायला लागलं काय आहे. पहिलं ते कळत नव्हतं. आणि म्हणून ही सुकनता कोणाची मुलगी आहे? मृत्यूची. मृत्यू हा प्रत्येक माणसाला येतो, त्याला कशी मुलगी होईल माहिती नाही, पण यांनी मृत्यू नावाचंही एक पात्र तयार केलं. त्याची कन्या सुकनीती आणि तिचं अंगाबरोबर लग्न लावलं. डोक्यात येईल का काय तुमच्या? कोणाच्या नाही येणार. सुकनता म्हणजे मृत्यूची कन्या आणि लग्न कोणाबरोबर केलंय? अंगाबरोबर. अंग म्हणजे शरीर. आजही तुम्ही म्हणतात की नाही, आंघोळ केली की अंग पुसून काढा. अंग म्हणजे आपलं
शरीर आहे. बौद्धांनी तुमच्या शरीराला मनाला दोन उपमा दिल्या, त्याला नामरूप म्हटलं. बुद्ध काय म्हणतात? त्याला नामरूप म्हणतात. नामरूपामध्ये अंग म्हणजे शरीर, त्यांनी त्याची विकृती करून मृत्यू एक माणूस बनवला, त्या मृत्यूची कन्या बनवली, त्याचं लग्न कोणाबरोबर लावलंय? तर अंगाबरोबर. म्हणजे शरीरालाच मृत्यू येतो. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की हा मृत्यू कन्येला परत एक मुलगाही झालाय आणि त्याचं नाव काय आहे? मृत्यूच्या कन्येचा पुत्र, त्यापासून त्याने वेनाला जन्म दिला. वेन नावाच्या मुलाला जन्म दिला. त्याच्यामध्ये लक्षात येते का तुमच्या? मृत्यू हा कोण आहे? त्याची मुलगी, आणि तिला वेना नावाचा जन्म झाला. लग्न कोणाबरोबर झालेलं आहे तिचं? अंगाबरोबर. एकच पात्र आहे की जे बुद्धांनी नामरूप सांगितलंय, त्याला त्यांनी एक मनोरंजक कथा बनवली. मरण नावाचा, यम नावाचा ही पात्र उभी केली की बुद्धाला चॅलेंज देण्याकरता, बुद्धाच्या तत्वज्ञानाला चॅलेंज देण्याकरता. नामरूपाचा सिद्धांत समजावता आला असता, पण समजावला नाही. त्यांनी त्याला मृत्यूलाच पात्र बनवलं. म्हणून आजही कधी कधी म्हणतात ना लोक की माणूस मरायला लागला की त्याला यम दिसतात म्हणतात. जोपर्यंत आपण मरणार नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही ना. ठोकून देतात की नाही ते. यम कधी दिसतात? आपण म्हटलं दाखवतो, मग म्हणतील मर, तर दिसतील तुला यम. तसे दिसणार आहेत का? तशीच भानगड आहे. मरण करण्याचा आहे. मरण नावाचा माणूस आहे, सुकन्या नावाची त्याची मुलगी आहे, तिचं लग्न अंगाबरोबर झालेलं आहे. म्हणजे पूर्ण शरीराचीच रचना आहे ती बुद्धाच्या नामरूपाला दिलेला पर्याय आहे, बाबासाहेब इथे सांगतात. आणि त्याच्यापासून पुत्रही निर्माण केलाय. पुत्र निर्माण केल्यानंतर पुढच्या कथा खूप मनोरंजक आहेत त्या. ह्या मृत्यूच्या कन्येचा पुत्र आपल्या आजोबाप्रमाणे बिघडला, स्वभावाने तो भ्रष्ट निघाला. आजोबाप्रमाणे म्हणजे कोण? आजोबा कोण? मृत्यू. याचा आजोबा कोण आहे? मृत्यू. मृत्यू कसा बिघडवतो माणसाला? तो कधी येतो, न कळत येतो की नाही. आजपर्यंत मृत्यूने कोणाला डिटेल तारीख दिली का की ह्या दिवशी मी येईल आणि तुला घेऊन जाईल? असं झालंय का कधी? कुणीच नाही सांगू शकलं. एक त्या बुद्धाखेरीज आणि सारीपुत्ताखेरीज. बुद्धाने 3 महिने अगोदर सांगितलं, मी कधी मरणार आहे ते बुद्धाने सांगितलं. आणि कसं मरायचं ते बुद्ध अनंत लोकांना माहिती आहे. सारीपुत्ताने बुद्धाकडे परमिशन मागितलेली आहे की मला महापरिनिर्वाण स्वीकारण्याची परमिशन द्या. म्हणजे त्यांना मृत्यू माहिती आहे. यांना ते काहीच करता आलं नाही, म्हणून यांनी मृत्यू नावाचा एक माणूसच निर्माण केला. भगवान बुद्धांनी मृत्यूवरती विजय मिळवला. जे मृत्युंजय म्हणता की नाही, तर मृत्यूवरती विजय कुणी मिळवलेला आहे? भगवान बुद्धांनी. भगवान बुद्ध आनंदाला सांगतात शेवटच्या याच्यामध्ये. कारण ह्या गोष्टी आमचे भिक्षू लवकर तुम्हाला समजावून सांगत नाही की आनंद केव्हा म्हणतात. आनंदाला बऱ्याच वेळेस हिंट देतात बुद्ध. कारण बुद्धांनी जर मनात आणलं तर मृत्यूवर त्यांचा काय झालेला आहे? विजय आहे. ते म्हणतात मी कल्पपर्यंतही जगू शकतो. आणि बऱ्याचशा वेळेस पण त्या आनंदाच्या लक्षातच येत नाही. कारण आता मी जर तुम्हाला सांगितलं की मी 50 वर्ष जगू शकतो, मनात आणलं तर उद्याही मरू शकतो, मग आता तुमच्यातल्या एखाद्यानं म्हणायला पाहिजे ना की बाबा कमीत कमी 50 वर्ष जगा, मनाने काही मरू नका. असं म्हटलंच नाही. मला जर कंटाळा आला मी उद्याच म्हणेल आता नाही मी येत प्रवचनाला, उद्या मरतो. तुम्ही जर म्हटले नाही ना तुम्ही तर 50 वर्ष जगायचा वादा केला होता, मी म्हणेल ना तुम्ही कुठं विनंती केली. हेच झालं बुद्धाबरोबर. जेव्हा बुद्ध वैशालीला आनंदाच्या पुढे डिक्लेअर करतात की आनंदा आजपासून 3 महिन्याने मी महापरिनिर्वाण स्वीकारणार आहे, तेव्हा आनंद रडायला लागतात की भगवंत खूप कमी दिवस आहात, तुम्ही अजून जगलं पाहिजे. तेव्हा भगवंत सांगतात की मनात आलं तर मी एक कल्प जगू शकतो, पण आता माझी बुद्धाची वाणी निघालेली आहे आणि म्हणून मला महापरिनिर्वाण स्वीकारलेलं आहे. इथं यांना ते काही सुचलं नाही. यांना बुद्धासारखा विजय मिळवता आला नाही, म्हणून यांनी मृत्यू नावाचं पात्र तयार केलं. आणि तो मृत्यू मात्र कधीही येतो. आणि म्हणून हे काय म्हणतात की तिला झालेला वेना नावाचा राजा कोणाप्रमाणे बिघडला? आजोबाप्रमाणे. ते कधी येतं कधीही जातं ना, त्याला काही हे आहे का? कथा अशी आहे की मृत्यूला कारण भरपूर आहे. म्हणताना काय म्हणतात ते
की देवाने तुम्हाला जन्म दिला. भगवंत काय म्हणतात की तुम्ही उत्पन्न होता. दोन आई आणि वडील मिळाले की माणसाची उत्पत्ती होते. आणि भगवान बुद्ध त्याच्या पुढे जाऊन म्हणतात की जे जे निर्माण होतं ते नष्ट होतं. यांनी काय केलं इथे, यांनी मृत्यू निर्माण केला आणि त्या मृत्यूला तुमच्यापर्यंत पाठवण्याची व्यवस्था केली, पण वेळ नाही सांगितला. जसा बुद्धाने केला तसा वेळ नाही सांगितला. आणि म्हणून त्या वेळाला काय सांगतात ते आजोबाप्रमाणे बिघडला. म्हणून कथा कशी असते की देवाने तुम्हाला जन्म दिला, पण मृत्यू मात्र देवाच्या नावावर घालत नाही. मग काय करतात, माणूस मेला तर म्हणतात टीबी होऊन मेला, आहे की नाही, ऍक्सिडेंटनी मेला. मग तिथेही म्हणायला पाहिजे ना की जर जन्म देवाने घातला तर मृत्यूही देवानेच दिला. जबाबदारी स्वीकारत नाही देव, जबाबदारी स्वीकारत नाही. तुम्हाला जन्माला घालण्याची जबाबदारी स्वीकारतो, पण मृत्यूची जबाबदारी स्वीकारत नाही. कारण बुद्धाच्या तत्वज्ञानाला उत्तर देता आलं नाही. भगवान बुद्धाने काय सांगितलंय, भगवान बुद्धाने 3 मृत्यू सांगितले ना. भगवान बुद्ध काय सांगतात की जर तुमच्यामध्ये तुमचं पुण्यकर्म शिल्लक असेल तर तुम्ही तिथपर्यंत, पंथीची उपमा दिली भगवान बुद्धाने. माणसाच्या आयुष्याला कशाची उपमा दिली, पंथीची. पंथीमध्ये तेल असतं आणि वात असते. भगवान बुद्ध सांगतात की जोपर्यंत तेल आहे तोपर्यंत वात जळते. एक तर तेल संपल्यावर वात विझते, किंवा वात संपल्यावर दिवा विझतो, किंवा उंदराने जर दिवा पाडला किंवा मोठा हवेचा झोका आला तर म्हणजे हे 3 प्रकारचे मृत्यू भगवान बुद्धांनी सांगितले. यांना उत्तर देता आलं नाही, म्हणून यांनी मृत्यूच फक्त निर्माण केला आणि तो कधीही येऊन माणसाला मारू शकतो, घेऊन जाऊ शकतो. हे त्यातलं कारण होतं. म्हणून तो म्हणतात की तो आजोबाप्रमाणे बिघडला. जेव्हा विद्वान ऋषीने वेनाला राजपदी राजा म्हणून स्थानापन्न केले त्यावेळी पृथ्वीवर एक आदेश जाहीरपणे काढला. तो म्हणाला, कोणत्याही व्यक्तीने यज्ञ करू नये, दान देऊ नये, बळी देऊ नये. मी स्वतः यज्ञाचा उपभोक्ता आहे, सर्व आहुत्यांचा मीच परमेश्वर आहे. हे कसं बिघडलं बघा. हा जो राजा आहे सगळ्या ऋषीने मिळून त्याला राजावर बसवलं. थोडस विचार करत यायचा. जर विचार केला तरच ही गोष्ट तुम्हाला समजेल बाबासाहेबांनी इथं काय म्हणायचं. तर ह्या कन्येला झालेला मुलगा कोण आहे, वेना. वेना कोणाचा आहे, आजोबा त्याचा मृत्यू आहे, अंग त्याचा बाप आहे. ह्या वेनाचा बाप कोण आहे, अंग आहे, माय सुकिनी आहे आणि आजोबा मृत्यू आहे. हा जेव्हा राज्यावर येतो मग मात्र हा याच्या जातीवर जातो. हा त्या ऋषीला त्यांना काय म्हणतो, खड्ड्यात गेले तुम्ही, यज्ञ करायचा नाही, यांना आहुती द्यायची नाही. काय ही संकल्पना कशा करता निर्माण केली, तर ब्राह्मणाचा रोजगार हमी करता. मृत्यूमध्येही ब्राह्मण असल्याशिवाय, मंत्र म्हटल्याशिवाय जाळल्या जात नाही. तिथं मटकं धरून तुम्ही बघितलं का त्यांच्या मृत्यू, गेलात का कधी त्यांच्या मैताला. खांद्यावर गाडगं घेतलं जातं, त्याला एक टोका मारला जातो, ते पाणी केलं जातं, चारी बाजूनी फिरवल्या जातं. खूप मोठं आहे ते, सांगेल मी एखाद्या दिवशी तुम्हाला समजून. पण शेवटच्या क्षणाला ते मडकं फेकून देतो, जोरानं बोंबलतो. बघितलं की तुम्ही, जाऊन जोराने बोंबलतो. ही बामणाची सोय केलेली होती आणि हा वेना ती बंद करतो. बंडखोरी होते ना, तो सांगतो ह्या ब्राह्मणाला आणि यांना कोणाला काही करायचं नाही, होम हवन मीच सगळ्यात मोठा. म्हणून म्हणतात की तो आजोबाप्रमाणे बिघडला. मृत्यू माणसाला सांगून येत नाही, मृत्यू हा कधीही येतो. आणि लक्षात ठेवायचं की त्यांनी हे निर्माण केलेलं मृत्यूचं पात्र फक्त शरीराला धरू नये. आणि ते कोणाला उत्तर आहे, भगवान बुद्धाच्या नामरूप या सिद्धांताला. भगवान बुद्धाने मृत्यू एकदम सोपा सांगितला की नाही. भगवान बुद्धाने सांगितलं की तुमच्या याच्यातले महाभूत निघून जाणं म्हणजे मृत्यू होणं. आजही सोप्या भाषेत काय होतं, माणूस मेला की टेस्ट काय आहे, डॉक्टर येईपर्यंत आपण नाकाला हात लावतो की नाही, नाही घेत म्हणतात, संपलं. नाही तर मग शरीराला हात लावतो म्हणते थंडगार पडलं. म्हणजे त्याच्यातला तेज निघून जाणं. म्हणजे ज्याला आपण 4 महाभूत म्हणतो त्यातला पहिला वायू आणि तेज म्हणजे अग्नी, हे 2 पहिले निघून जातात. आणि पृथ्वी आणि पाणी हे मात्र अग्नी दिल्यानंतर जाळल्या जातात. ते असे विलीन झालं. हा मृत्यू बुद्धाने किती सोपा करून सांगितलेला आहे की तुमच्यातले महाभूत निघून जाणं म्हणजे मृत्यू आहे, बाकी दुसरं काहीही नाही. आणि बुद्ध त्यावरही म्हणतात
की मृत्यूचं हे सौंदर्य आहे. म्हणून बुद्धांनी सांगितलं ना की आपल्याला आपला मृत्यू स्वीकारता आला पाहिजे. महापरिनिर्वाण म्हणजे काय? स्वीकारता आलं पाहिजे ना. तुम्ही कुठलीही गोष्ट स्वीकारली की त्याचा आनंद वेगळा असतो. म्हणून मृत्यू स्वीकारण्याची कला फक्त बौद्धामध्येच आहे. बाकी कुठल्याही धर्मामध्ये मृत्यू हे दुःख सांगितलेलं आहे. भगवान बुद्धही दुःख म्हटलेत, पण ते स्वीकारता आलं पाहिजे. जर मृत्यू तुम्हाला स्वीकारता आला, म्हणून आरंत भिक्षू कसे त्याच्या पलीकडे जातात ना, ते त्यांना मृत्यूचं काही वाटत नाही. मृत्यू आणि जन्म ह्या दोन गोष्टीच्या पलीकडे जातात असा कुठलाही धर्म सांगत नाही. मग दुसऱ्या धर्मामध्ये मृत्यू हे नरकाचं किंवा स्वर्गाचं दोनच प्रक्रिया सांगते. भगवान बुद्ध याच्या पलीकडे जायला सांगतात. आणि म्हणून इथे ह्या वेनाला जेव्हा राजा बनवलं जातं तेव्हा या ब्राह्मणाला तो सगळे यांचे विधी बंद करतो. पात्र निर्माण केले कशा करता की ब्राह्मणाच्या सोयी करता, पण ह्या वेनानीच मात्र त्यांचे सगळे वेद हवन बिवन हे सगळे बंद केलं. बाबासाहेब कुठून घेतात? ग्रंथामधलं घेतलं. नाही तर मग परत तुम्ही म्हणाल की हे झालेलं काहीच नाहीये. ग्रंथ निर्मिती केली. म्हणून आजही मरणाच्या याला ब्राह्मण का बोलवतात तर ते ग्रंथात लिहिलं आहे. जर हे ग्रंथात भीती नसती दिली तर आजही ब्राह्मणाला आपल्यात नाही का, आपल्यात काय नाही, असला भिक्षू तर बोलावला, नसला तर चला म्हणतात. नमो तसं म्हणत जशी येईल तशी वंदना घ्यायची, आग लावायची की निघले पाठीमागे. तुमच्यात आहे का ते कर्मकांड जास्त? पण तिथे नाही. तिथे बामण आल्याशिवाय जाळल्या जात नाही. कशामुळे? हा मृत्यूचा नावाचाच माणूस त्यांनी उभा केलेला आहे की जोपर्यंत मुखाग्नी म्हणतात त्यांच्यामध्ये, की जर मुखाग्नी ब्राह्मणाच्या मंत्रा व्यतिरिक्त दिला तर ते काय होतंय? भूत होतंय, भटकत राहतं चौकडे. ह्या अशा संकल्पना केल्यामुळे ह्या धर्मग्रंथाला महत्व आलं, पावित्र्य आलं आणि ते सगळेजण पाळत राहायला लागले. वेनाची पुढील कथा आता आपण उद्या बघू. इंटरेस्टिंग आहे, ते उद्या बघूया आपण.